नमस्कार मित्रांनो, आपण श्री क्षेत्र माहूर येथे आहोत। आज सर्वप्रथम आपण मातृतीर्थाला भेट देणार आहोत। माहूर बस स्टँड पासून माहूर गडाकडे जाताना उजव्या बाजूला हा छोटा रस्ता मातृतीर्थाकडे जातो। मुख्य रस्त्यापासून साधारण 200-300 मीटर अंतरावर श्री झंपटनाथ काळभैरव मंदिर आहे। मातृतीर्थाकडे जाताना झंपटनाथ अर्थात काळभैरवाचे प्रथम दर्शन घेऊयात। या ठिकाणी डावीकडे एक कुंड आहे। येथे अजून एक छोटे कुंड आहे। या ठिकाणी डावीकडे श्री संत विष्णुकवी यांचा मठ आहे। श्री संत विष्णुकवी हे रेणुका मातेचे निस्सीम भक्त होते। त्यांची मातृभक्ती विलक्षण होती, त्यामुळे रेणुका मातेने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले होते व विष्णुदास कवींनी मातेचे चित्र रेखाटले होते, ते या मठामध्ये आहे। थोडे पुढे आल्यावर डावीकडे खंडोबा मंदिर आहे। खंडेरायांची पहिली पत्नी म्हाळसादेवी यांचे माहेर नेवासा आहे व त्यांची कुलस्वामिनी माहूरची रेणुका माता आहे। श्री खंडोबा व म्हाळसादेवी यांचे लग्न झाल्यावर ते दोघेही माहूर क्षेत्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी आले होते व त्यांनी मातृतीर्थावर स्नान केले होते व या ठिकाणी विश्राम केला होता व रेणुका मातेने गडावरून खाली येऊन या ठिकाणी दोघांना दर्शन दिले होते, त्याची आठवण म्हणून हे मंदिर आहे। मंदिराच्या मध्यभागी खंडोबा व म्हाळसादेवींची मूर्ती आहे। एका बाजूला श्री खंडोबा, म्हाळसादेवी व बानुबाई या तपश्चर्या करताना दिसत आहेत व बाजूला सतीचा हात आहे। दुसऱ्या बाजूला जी मूर्ती आहे त्यात हात दिसत आहे, जो सतीचा अर्थात रेणुका मातेचा आशीर्वाद स्वरूपातील हात आहे। खंडोबा व म्हाळसादेवींना आशीर्वाद स्वरूपातील हा रेणुका मातेचा हात आहे। आता आपण मातृतीर्थाकडे जाऊयात। आपण मातृतीर्थाजवळ पोहोचत आहोत। या ठिकाणी श्री संत काशी विश्वनाथ बाबा संस्थान छत्रपती संभाजीनगर संचालित औदुंबर छाया नावाचा आश्रम आहे। समोर आपल्याला मातृतीर्थ दिसत आहे। तलावा शेजारी विशाल वटवृक्ष आहे व तो सुमारे 2.5 ते 3 हजार वर्ष जुना असावा असे येथील स्थानिकांचे मत आहे। या ठिकाणी मातृतीर्थाबद्दलची माहिती एका फलकावर लावलेली आहे। या मातृतीर्थाबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात। हे मातृतीर्थ भगवान परशुरामांनी त्यांची आई रेणुका मातेसाठी निर्माण केले होते। भगवान परशुराम हे रेणुका मातेचे 5वे पुत्र आहेत। श्री रेणुका माता व जमदग्नी ऋषी सौंदत्ती गडावर नांदत असताना जमदग्नी ऋषींचा वध झाला। त्यानंतर रेणुका मातेने सती जाण्याची इच्छा भगवान परशुरामांकडे व्यक्त केली असता, माते तू कुठे सती जाणार ते सांग। त्यावर श्री रेणुका मातेने सांगितले की पृथ्वी तलावर ज्या ठिकाणी कोरी भूमी असेल अशा ठिकाणी माझे अग्निसंस्कार कर। त्यानंतर भगवान परशुरामांनी एका कावडीमध्ये श्री रेणुका माता व दुसऱ्या कावडीमध्ये जमदग्नी ऋषींचे पार्थिव घेऊन वायुवेगाने पृथ्वी प्रदक्षिणा सुरू केली। मोठमोठी तीर्थक्षेत्रे झाली व परशुराम या ठिकाणी म्हणजेच आमलकी गावी आले। माहूर गडाचे पूर्वीचे नाव हे आमलकी होते। त्यावेळी आकाशवाणी झाली की तुझ्या आईला सती जाण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे। या ठिकाणी महासती अनुसया माता व भगवान दत्तप्रभूंचा निवास आहे।
भगवान दत्तात्रयाने परशुरामांना दर्शन दिले व भगवान दत्तात्रयाने पौराहित्य स्वीकारून रेणुका मातेचे अंत्यसंस्कार केले। पौराहित्य करत असताना श्री दत्तात्रयाने परशुरामांकडे एक इच्छा व्यक्त केली की श्री रेणुका माता जशी तुझी आई आहे तशीच ती मला देखील आई स्वरूप आहे। आपली आई सती जात असताना आपण तिला सर्व पवित्र तीर्थांच्या जलाने स्नान घातले पाहिजे। त्यामुळे तू पाताळातील गंगा पृथ्वीवर बोलावून त्या पाण्याने आपण स्नान घालू। त्यावेळेला अमलकी गावामध्ये दुष्काळ होता। परशुरामाने त्यांच्या भात्यातील बाण काढून वरुणदेव व गंगामातेचे स्मरण करून मंत्रोच्चार करून बाण पृथ्वीवर मारला व त्या ठिकाणी गुप्त पाताळातून गंगा अवतरली व एक कुंड तयार झाले। याच कुंडातील पाण्याने त्यांनी रेणुका मातेला स्नान घातले व जमदग्नींच्या पार्थिव देहाला देखील स्नान घातले व सगळे संस्कार योग्य पद्धतीने करून दोघांच्या अस्थिंचे विसर्जन पुन्हा याच कुंडामध्ये केले। आईला स्नान घालण्यासाठी निर्माण केलेले हे कुंड मातृतीर्थ म्हणून ओळखले जाऊ लागले। या कुंडामध्ये अस्थिरूपाने आदिशक्ती रेणुका माता व जमदग्नी ऋषींचे अस्तित्व आहे। या कुंडापासून जवळच जंगल परिसरात खोऱ्यामध्ये रेणुका माता सती गेली होती। ज्यांची कुलस्वामिनी श्री रेणुका माता आहे त्यांच्या घरी जेव्हा रेणुका मातेची स्थापना करायची असते त्यावेळेला मूर्ती स्वरूप तांदळा स्थापन करत असतो। ती मूर्ती तांदळा हा मूळ पीठ निवासिनी म्हणून या मातृतीर्थातून काढला जातो। इतर कोणत्याही ठिकाणी रेणुका मातेचा तांदळासाठीचा दगड काढला जात नाही। मातृतीर्थात स्नान केल्याशिवाय गडावर श्री रेणुका मातेच्या दर्शनाला जाऊ नये असे सांगितले जाते। मातृतीर्थास मोहाळतळे तसेच शेवाळतळे असे देखील म्हणतात। मोहमायाने व्याप्त म्हणून मोहाळतळे तर यात खूप सारे शेवाळ आहे म्हणून शेवाळतळे असे म्हणतात। या तलावात खूप साप आहेत त्यामुळे स्नान शक्य नसल्यास पायऱ्यांवर जाऊन तलावातील पाण्याने हातपाय धुवून तुम्ही गडावर जाऊ शकता। या मातृतीर्थाला उत्तम तटबंदी आहे तसेच भक्तांना स्नानानंतर कपडे बदलण्यासाठी व विश्रांतीसाठी जागा आहे। श्री माहूर क्षेत्रातील अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या मातृतीर्थाचे आज आपण दर्शन घेतले। आपल्याला ते आवडले असेल अशी अपेक्षा करतो। भेटूयात पुढील भागात। तोपर्यंत नमस्कार। चला देशाटनाला।